प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या खासगी आयुष्यामुळे काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहेत. भर मांडवात लग्न मोडल्याची माहिती समोर आल्यानंतर आता संगीतकार आणि दिग्दर्शक पलाश मुच्छलच्या अडचणी वाढल्यात. सांगलीमध्ये त्याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार कोणी दाखल केली आणि त्यामागचं कारण काय, चला जाणून घेऊयात. स्मृती आणि पलाश यांच्या नात्याबद्दल त्यांच्या जिवलग लोकांना माहीत होते आणि सर्वांचेच पलाश सोबत चांगले संबंध झाले होते. यामध्ये स्मृती हिचा बालमित्र विज्ञान माने आणि पलाश यांचेही चांगले संबंध निर्माण झाले. यातूनच एक मैत्रीचं नातं निर्माण झालं, पण तीच मैत्री घातक ठरली आणि आता स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पलाश मुच्छल विरोधात तक्रार दिली आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या विज्ञान माने यांचा आरोप आहे की नजरिया या चित्रपटासाठी गुंतवणूक करण्यास सांगून पलाशने त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. हे नेमकं प्रकरण काय आहे तर तक्रारीनुसार पलाश मुच्छलने आपण नजरिया या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं सांगत विज्ञान माने यांना प्रोड्युसर म्हणून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं. OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 25 लाखांच्या गुंतवणुकीवर 12 लाखांपर्यंत मोबदला मिळेल असं आश्वासन देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच या चित्रपटात अभिनयाची संधी देण्याचंही आश्वासन दिलं होतं, असं विज्ञान माने यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. मात्र वेळोवेळी एकूण 40 लाख रुपये घेतल्यानंतरही कोणतीही परतफेड न झाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात विज्ञान माने यांनी पलाश मुच्छल यांच्या विरोधात IPC कलम 406 आणि 420 अंतर्गत तक्रार दिली आहे. मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सध्या केवळ तक्रार प्राप्त झाली असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. तक्रारीनुसार विज्ञान माने यांनी ही रक्कम वेळोवेळी रोख स्वरूपात तसेच गुगल पेच्या माध्यमातून पलाश मुच्छल यांना दिली आहे. या व्यवहारांचे पुरावेही तक्रारीसोबत जोडण्यात आले आहेत. मात्र संबंधित चित्रपटाचे काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर विज्ञान माने यांनी आपली गुंतवणूक परत मागितली असता पलाश मुच्छल यांनी वेळ काढूपणा करत सतत नवे वायदे दिले. पुढे पलाश मुच्छल यांनी विज्ञान माने यांचे फोन उचलणे टाळण्यास सुरुवात केली आणि अखेरीस त्यांचा मोबाईल नंबरही ब्लॉक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दीर्घकाळ प्रतीक्षा करूनही पैसे न मिळाल्याने अखेर विज्ञान माने यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आर्थिक फसवणूक झाल्याची अधिकृत तक्रार केली आहे. या प्रकरणी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी तक्रारदार विज्ञान माने यांनी केली. पोलीस प्रशासन या तक्रारीवर पुढील काय कारवाई करते याकडे त्यांचे लक्ष आहे. या प्रकरणी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी तक्रारदार विज्ञान माने यांनी केली असून पोलीस प्रशासन या तक्रारीवर पुढील काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. नजरिया हा चित्रपट येईल की नाही हे आपल्याला माहीत नाही, पण या तक्रारीमुळे पलाश यांच्या अडचणी नक्कीच वाढल्या आहेत, हे खरं.